नमस्कार, मी माणिकराव हंडे देशमुख सर. माझ्या समवेत माझी पत्नी आहे आणि माझी विशाल जुन्नर सहकारी पतपेढी यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक जवळपास 2 कोटीहून अधिक रुपयांची आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या बाबतीत अनेक बातम्या येत आहेत, त्या मी बघितलेल्या आहेत आणि तशाच प्रकारची परंतु त्याच्याबरोबर विरुद्ध कंडिशनची माझ्या बाबतीत घडलेलं आहे. ते असं आहे की जानेवारी 2015 मध्ये मी आणि माझ्या पत्नीने स्वतंत्र 60 लाख रुपये कर्ज घेतलं. मी स्वतंत्र 60 लाख रुपये कर्ज घेतलं. असं दोघांचं मिळून 1,20,00,000 कर्ज आहे. माझी पत्नी आणि मी आमच्या दोघांचीही तारण वेगळी वेगळी आहेत. आम्ही एकमेकाला जामीनदार नाही किंवा सहकर्जदार नाही आणि आम्ही पैसे भरणारी माणसं आहेत. आत्तापर्यंत मी विविध पतसंस्थांकडून 4-5 वेळा कर्ज घेतलेली आहेत. विशेषतः त्याच्यातील पिंपळवंडीच्या त्या पतसंस्था आहेत, त्यांची कर्ज मी अगदी 2-2, 3-3 वर्षात पेड केलेली आहेत. माझं कर्ज बुडवणे हा हेतूच नाही, उलट मला कर्ज भरायचं असताना मला ते भरू दिलेलं नाही आणि अशा प्रकारे माझी प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. प्रश्न असा आहे की आम्ही ज्या वेळेला कर्ज घेतलं त्यावेळेला 14.5% व्याज होतं. आमच्या लक्षात आलं की आम्हाला एवढं व्याज भरता येणार नाही. शिवाय त्यांनी फक्त 1,20,00,000 कर्जासाठी किमान 5.5 कोटीहून अधिक तारण घेतलेलं आहे. काही प्रॉपर्टी तर अशा आहेत की त्याच्यावर कर्ज दिलेलं आहे, तारण घेतलं आहे, मॉर्गेज केलं आहे, पण त्याचं व्हॅल्युएशनच काढलेलं नाही. म्हणजे ही रक्कम याच्याही पुढं 5.5 कोटीच्याही पुढं जात आहे. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला. तत्कालीन एक मयत संचालक होते, त्यांनी मला एक विषय सांगितला की सर, तुम्ही तुमचं कर्ज वेळेत पेड करा, अन्यथा तुमच्यावर प्रचंड मोठं बुमरँग होणार आहे. आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला, कारण आमच्या लक्षात आलं होतं की यांना आमची प्रॉपर्टीज हडप करायची आहे. म्हणून मी 2016 साली निर्णय घेतला की कर्ज लगेच मिटवायचं. खंदरमाळवाडी इथं आमची 7 एकर जमीन आहे की जी माझ्या मिसेसच्या नावावर आहे आणि ती फक्त मिसेसच्याच कर्जाला तारण आहे. आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला. राम कुराडे नावाचे त्यांचे शाखा व्यवस्थापक होते, त्यांच्याकडे 7-8 वेळा गेलो, परंतु त्यांनी पत्र स्वीकारण्यास देखील नकार दिला. म्हणून आम्ही AR जुन्नर यांच्याकडे गेलो. त्यांना ते पत्र दिलं की हे आमचं पत्रसुद्धा स्वीकारत नाहीत, कोणतं सहकार्य करत नाही. AR जुन्नर यांनी ताबडतोब पतसंस्थेला पत्र दिलं की यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करा, यांचं म्हणणं योग्य आहे, याच्यावर तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या. त्यांनी त्याच्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. मग आम्ही एक निर्णय घेतला. पतसंस्थेच्या संचालक मंडळाशी डी फार्मसी कॉलेजमध्ये बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आमचं कर्ज पेड करायचं आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर तिथं उलट मला जास्त ज्ञान दिलं गेलं की तुम्ही जास्त कर्ज घ्या, म्हणजे त्यांचा हेतू हा कुटील होता हे सिद्ध होतं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ताबडतोब पुढचा निर्णय घ्यायला सुरुवात केली. संस्थेशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं ते आपलं ऐकत नाहीत, म्हणून संस्थेला सांगितलं की आम्हाला कर्ज पेडच करायचं आहे, नांदूर खंदरमाळा येथील जमीन विक्रीच करायची, आम्हाला ती रिलीजच करून द्या. ते नाही म्हटल्यानंतर मी आणि माझी पत्नी, आमचे नातेवाईक, आमचे मित्रपरिवार यांच्याकडून मी सावकारी पद्धतीचं किंवा प्रचंड मोठी रक्कम जमा केली आणि फेब्रुवारी 2020 मध्ये मॅडमचे म्हणजे माझ्या मिसेसचं 60 लाख रुपये कर्ज आणि जवळपास 32.25 लाख रुपये एवढं व्याज फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण केलं आहे. मग पतसंस्थेकडे माझ्या पत्नीनं अर्ज केला की आता माझं कर्ज नील झालं आहे, तुम्ही आमची प्रॉपर्टी रिलीज करून द्या, मला ती विकायची आहे आणि माझ्या पतींचं कर्ज भरायचं आहे. परंतु पतसंस्थेचे त्यावेळचे शाखा व्यवस्थापक श्री गणेश गोसावी यांनी स्पष्ट आम्हाला पत्र दिलं की असं आम्ही करू शकत नाही, तुमच्या पतींच्या नावावर 17 लाख रुपये बाकी आहे. वास्तविक पाहता मी आणि पत्नी सहकर्जदार नाही, आम्ही एकमेकाला जामीनदार नाही, असं पत्र देणं पूर्णतः चुकीचं होतं हे आमच्या लक्षात आलं. मग तिथून पुढं मी माझं कर्जच भरलं नाही. आत्ता 7व्या 8व्या महिन्यात म्हणजे 2023 मध्ये
असं काय घडलं की त्यांनी मला आत्ता सांगितलं, पत्नीला पत्र दिलं की तुम्ही तुमची प्रॉपर्टी रिलीज करून घ्या, ताबडतोब या आणि तुमची प्रॉपर्टी रिलीज करून घ्या. मग 2020 पासून तो 2023 पर्यंत जवळपास 40 महिने झालेत. माझ्या पत्नीची 2.5 कोटीहून अधिक रुपयाची प्रॉपर्टी गुंतलेली आहे. या माझ्या प्रॉपर्टीच्या व्याजाचं किंवा आमच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, हे मी पतपिढीला विचारलं. पतपिढीला पत्रव्यवहार केला. त्यांनी डायरेक्ट देवकर वकील, आळेफाट्यावरचे रवींद्र देवकर हे वकील आहे, त्यांच्यातर्फे आम्हाला उत्तर पाठवलं की तुम्हाला पैसे बुडवायचे आहेत आणि म्हणून तुम्ही असा पत्रव्यवहार आमच्याशी करता. आमचा कोणताही हेतू नाही आहे पैसे बुडवण्याचा. समाजाचे पैसे पतपिढीने घेतलेले आहेत, त्यांचं FD आहे आणि समाजाचं नुकसान करणे आमची मनोवृत्ती नाही आहे. परंतु आमचं कर्ज वेळीच रिलीज न केल्यामुळं आमच्यावर ही वेळ आज अशी आलेली आहे की मी, माझं कुटुंब इतक्या डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे की आज आम्ही काहीच करू शकत नाही. शाळेचं कामकाज सोडून आम्हाला सगळं हेच बघावं लागतंय. याला सर्वस्वी पतसंस्था जबाबदार आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे आणि म्हणून आम्ही कोर्टात त्याच्याविषयी याचिका दाखल केली. त्यांनी शाळेचं तारण घेतलं होतं. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की शाळेची जमीन तुम्हाला तारण घेता येणार नाही. परंतु आजही पतसंस्थेचा हाच कुटील डाव आहे की माझ्या शाळेची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची आणि ती प्रचंड मोठ्या किमतीची, त्यांनाही माहिती आहे. त्यांचं अशाच प्रकारे त्यांनी एक विचित्र प्रकार केलेला आहे डी फार्मसी कॉलेजच्या बाबतीत. तो झाकण्यासाठी माझी प्रॉपर्टी ताब्यात घेऊन तिथं त्यांना त्यांचं कॉलेज उभं करायचं आहे. त्याच्यासाठी आमची प्रचंड मोठ्या प्रमाणात हे फसवणूक करत आहेत. परंतु आम्हाला कुठंही रिलीज करण्यास ते तयार नाहीत. उलट तुम्हाला अजून कर्ज पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार आहे असा सल्ला ते देत आहेत. सर, तुम्ही हे सगळे आरोप करताय, तुमच्याकडे या संदर्भातले पुरावे काय उपलब्ध आहेत? माझ्याकडं सर सर्व पुरावे, मी समोरच पुरावे घेऊन बसलेलो आहे. विना संचालक शिफारस मला आणि माझ्या पत्नीला 60 लाख रुपये कर्ज दिलेलं आहे. याला कोणत्याही संचालकाची शिफारस नाही. त्याच्यावर तुळशीराम तात्या शिंदे जे की मयत आहेत त्यांचं नाव टाकलेलं आहे. त्यांची सही नाही, त्यांचा शेरा नाही, काहीच नाही. वैशिष्ट्य म्हणजे असं काहीही नसताना मला एवढं मोठं कर्ज दिलेलं आहे. माझा स्वतःचा फक्त 2.5 लाख रुपये ITR होता. माझ्या मिसेसचा फक्त 1,92,000 ITR असताना आम्हाला 60 लाख रुपये कर्ज फक्त माझी जमीन हडपण्यासाठीच दिलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता किती कर्ज बाकी तुमचं? माझं स्वतःचं मी 2017 पर्यंत रेग्युलर हप्ते भरले आहेत. परंतु त्यांनी आमची अडवणूक केली म्हणून मी माझं कर्ज भरवणंच थांबवलं. अन्यथा आम्ही दोघांचंही कर्ज भरलं असतं. आज आम्ही डिफॉल्टमध्ये दिसलो नसतो. परंतु त्यांनी शब्द दिला की मॅडमचं कर्ज भरा, जमीन रिलीज होईल. आत्ता माझ्यावर 53,22,000 हे मुद्दल बाकी आहे आणि आता ते सांगतात की तुमचं व्याजासहित 95 लाख रुपये कर्ज झालेलं आहे. ते मला पूर्णतः अमान्य आहे. त्याचं कारण असं की 4 वर्षात त्यांनी विनाकारण माझ्याकडून व्याज घेतलेलं आहे. मी त्यांना विनंती केली गेल्या वर्षी की तुम्ही मला OTSमध्ये टाका किंवा मला सहकार्य करा, तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी मीटिंग घेतली. मला स्पष्टपणे इनडायरेक्टली बोलले की तुम्हाला तुमची मूळ मुद्दल तर कोणी सोडणार नाही. मग त्याच्यावर तुमचा काय विचार आहे? मी त्यांना सांगितलं घारगावची जमिनीला आता किंमत नाही, ते माळरान आहे. तिथं आता कोणती मोठी संस्था यायला तयार नाही. त्या जमिनीचे 35-40 लाख रुपये होतील, तेवढे मी लगेच भरतो आणि मला कर्जमुक्त करा. ते त्यावेळेला म्हणले तुम्हाला मुद्दल तरी भरावी लागेल. आता इलेक्शन लागलेलं आहे. आता बाकी कार्यकारी मंडळ विशेषतः खांडगे, त्याच्यानंतर राम कुराडे हे शाखा व्यवस्थापक होते, गणेश गोसावी हे तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि विभागीय अधिकारी दशरथ सरजिने यांनी माझी प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. त्या संबंधात मी 25 तारखेला पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी पोलीस स्टेशनला कळवलं होतं. पोलीस स्टेशननी कोणतीही त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही आहे. पुन्हा मी 25 तारखेला पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की तुम्ही ताबडतोब या 3 चौघांवर
FIR दाखल करा. आज संध्याकाळपर्यंतची त्यांना मुदत दिलेली आहे. त्यांनी जर FIR दाखल केला नाही तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी आणि माझी पत्नी आळेफाट्याच्या चौकात शिवाजी पुतळ्यासमोर रॉकेल ओतून किंवा कोणत्याही प्रकारे आत्मदहन करणारे किंवा पतसंस्थेच्या ऑफिसच्या समोर तिथं जाऊन आत्मदहन करणारे, कारण आमची 2-2.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि ते आमचं कोणतंही ऐकून घेत नाहीत. फक्त आमचं कर्ज भरा, तुमचं कर्ज आम्ही नाकारत नाही, तुमचं आम्ही भरण्यास तयार आहे, परंतु आमचं झालेलं नुकसान याला जबाबदार कोण? सर, आपण सहाय्यक निबंधक जुन्नर यांच्याकडे सुद्धा या संदर्भात तक्रार केली होती. हो पतसंस्थेला सहानुभूतीने विचार करा असं सांगितलं होतं. हो परंतु पतसंस्था सहानुभूतीने विचार करत नाही. त्यानंतर पुढे तुम्ही काही कायदेशीर कारवाया देखील केल्या, त्यात काही निष्पन्न झालं? आयुक्तांकडे सुद्धा तुम्ही गेले होते. मी 2016 साली म्हणजे 17 साली ताबडतोब AR जुन्नर यांच्याकडे गेलो. त्यांना ती कल्पना दिली. त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, तुम्हाला एवढं कर्ज दिलंच कसं? तरी मी त्यांना सांगितलं त्यांनी दिलंय. मग त्यांनी पत्र दिलं होतं पतपिढीला. पतपिढीने सांगितलं आमचं रजिस्ट्रेशन E वॉर्ड मुंबईचं आहे आणि आम्ही इथल्या ARला फारशी किंमत देत नाही आणि अशी किती पत्र आली तर त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही, तुम्ही मॅडमचं कर्ज भरा, मग रिलीज करून देतो. त्याच्यानंतर 2021 साली मी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली की माझी अशी पत्नीने आणि मी दोघांनी मिळून केली, आमची अशी फसवणूक झालेली आहे, आम्हाला कर्ज भरायचं आहे, ही पतपिढी आम्हाला कोणतंही सहकार्य करत नाही, अशी तक्रार केली. त्यांनी ताबडतोब ते पत्र DDR मुंबई 1 यांना पाठवलं. त्यांनी AR E वॉर्ड मुंबई यांना पाठवलं. वॉर्ड ईचे जे साहेब आहेत AR आहेत त्यांनी त्याची कोणतीही आजतागायत दखल घेतलेली नाही आहे, पतसंस्थेची चौकशी केली नाही आहे. मी वारंवार त्यांच्याकडे माहिती मागतोय, त्यांनी मला कोणतीच माहिती दिलेली नाही आहे. शिवाय मी माहिती अधिकारात पतसंस्थेकडं यापूर्वी तुम्ही मला जी देणं अपेक्षित माहिती आहे ती द्या पत्र दिली. त्यांनी डायरेक्ट मला पत्र दिलेलं आहे की आम्हाला माहितीचा अधिकार लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, माझ्याकडे प्रत आहे त्याचीही. हायकोर्टाने निकाल दिलाय की या समाजाचं पैसे घेऊन चालणाऱ्या संस्था आहेत यांना ITR 2005 लागू होतो. यांनी मला पत्र दिलं की आम्हाला ITR लागू होत नाही. त्याच्यानंतर मी माहिती मागितली की तुम्ही आजतागायत वर्ग 2 वर जी कर्ज दिलीत त्याच्याबद्दल मला माहिती मिळावी. त्यांनी वर्ग 2 वर कर्ज दिलीत हे मला पत्रांनी डायरेक्ट कळवलं की आम्ही वर्ग 2 वर कर्ज दिलेली आहेत, परंतु ती जर थकली तर आम्ही कलेक्टरची परमिशन घेऊन कर्ज भरून घेत असतो किंवा ताबे घेत असतो. म्हणजे चोरी आपण करायची, पहिली चोरी करायची आणि नंतर चोरांनी येऊन सांगायचं की मी तुमचे पैसे चोरले होते पण ते तुम्हाला रिटर्न करतो. असं महसुली अधिकाऱ्यांचं परमिशन असल्याशिवाय वर्ग 2च्या जमिनींवर कर्ज देता येत नाही. माझ्याकडं वर्ग 2चे सगळे उतारे की ज्याच्यावर यांनी 60 70 लाख रुपये कर्ज दिलेत. एवढंच नाही तर आता सध्या सोशल मीडियावर बातम्या आहेत भीमा पाटच्या शाखेत हे जे बेकायदेशीर कर्ज वाटप केलं जातं असं तुम्ही म्हणताय, हे केवळ समोरच्या जे कर्जदार आहेत त्यांच्या प्रॉपर्टी हडप करण्याच्या हेतूने पतसंस्था सगळं करताय? 100%. मुळात माझी प्रॉपर्टी आळेफाट्याच्या सेंट्रल प्लेसला आहे आणि त्यांचं आळेफाट्यावरती फार्मसी कॉलेज आहे. त्याची मी माहिती मागवायची तयारी केली, त्यांनी माझ्यावर हा उलटा डाव तयार केला. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते? हो केलेले तक्रार सुद्धा दाखल केली केलेली आहे. पोलीस कारवाई काय करते याबाबत तुम्ही पोलिसांना जाब विचारला की नाही? मी परवाच आळेफाट्याचे पोलीस स्टेशनचे PI साहेब नलावडे साहेब त्यांच्याशी बोललोय. ते मला एवढे म्हणाले तुम्ही त्यांचे फोन नंबर द्या. मी त्यांचे फोन नंबर दिलेत. त्यांनी मला उत्तर दिलं की मी त्यांना बोलून घेतो, चौकशी करू, परंतु हा सहकार खात्याचा भाग असल्यामुळं मला चौकशी थोड्या अडचणी येतील, सहकार खात्याचं कंप्लायन्सेस घ्यावे लागतील, अशा पद्धतीनं मला उत्तर दिलेलं आहे. परंतु माझी पूर्ण खात्री आहे की पोलीस स्टेशननी त्याच्यावर FIR दाखल करून घेतलाच पाहिजे, यांची चौकशी केलीच पाहिजे. न केल्यास मी उद्या SP ऑफिसला जाऊ शकतो किंवा त्यापुढचं विभागीय तक्रार निवारण प्राधिकरण पुण्याला आहे
तिथंही जाण्याच्या तयारीत आहे. कारण माझं ह्युमन राईटचं व्हायोलेशन झालेलं आहे. माझं कर्ज भरायचं आणि मॅडमचे जे झालेलं नुकसान आहे, आम्ही पती पत्नी आहे, तिचं झालेल्या नुकसानाला आम्ही जबाबदार नाही आणि माझं बाकी कर्ज भरलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे. तर ती मला मान्य नाही. माझी नुकसान भरपाई मला मिळालीच पाहिजे. मी त्यांचं एकूणच्या 1 रुपया कर्ज भरण्यास तयार आहे. सर, या ठिकाणी आपण कर्ज घेतलं, कर्ज फेडण्यासाठी या सगळ्या काही जगामधल्या घटना घडल्या, या संदर्भात आपण पतसंस्था आणि तुम्ही यांच्यामध्ये काही वाटाघाटी झाल्या होत्या का? सामोपचाराने हा प्रश्न मिटवण्याचा काही प्रयत्न झाला होता? 1 वर्षापूर्वी डायरेक्टर बॉडीतले अरुण पारखे साहेब होते, त्यांचे वकील डुमरे म्हणून आहेत ते होते, एक वाळुंज होते आणि आत्तापर्यंतचे 4-5 शाखा व्यवस्थापक तिथं हजर होते. दशरथ सरजिने पण होते. त्यांच्यासमोर माझी सामोपचाराची चर्चा झाली. मी म्हटलं होतो 30-35 लाख रुपये भरतो, मला नील करा. तर ते म्हटले, सर तुम्हाला मूळ मुद्दल तर कुणी सोडणार नाही. माझी मूळ मुद्दल आहे 53,22,000, ती तुम्हाला कुणी सोडणार नाही. ठीक आहे म्हटलं, मी त्याच्यावर विचार करतो. आणि त्यांनी माझ्यावर 101 ची कारवाई चालू ठेवली. त्यांनी तुम्हाला मुद्दल भरायला सांगितले, पण त्या हो. ठिकाणी मुद्दल भरणं तर तुमचं कर्तव्य आहे. त्यावेळेस सर आमची सगळीच प्रॉपर्टी त्यांच्याकडे, सगळी म्हणजे याच्या 1 कण सुद्धा आमच्याकडे शिल्लक ठेवलेलं नाही. जर माझं कर्ज फेटलं आहे तर मग माझी प्रॉपर्टी तरी रिलीज करायला पाहिजे होती, की जेणेकरून आम्ही ती विकून ते भरू शकत होतो. उत्पन्नाचं जर साधनच नसेल तर कशा पद्धतीने भरलं पाहिजे? तुम्ही कर्ज घेतलं 60 लाख रुपये, हो. नंतर तुम्ही ते फेडलं देखील. पूर्ण फेडलेलं. त्यानंतर त्यांनी तुमचं तारण म्हणून जी प्रॉपर्टी ठेवली होती ती रिलीज करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. मी जेव्हा तरीही त्यांनी ती प्रॉपर्टी रिलीज केली नाही. यासाठी तुम्ही काय खटाटोप केले? कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं त्यांच्याकडे गेला होतात आणि त्यांनी कशा प्रकारे प्रॉपर्टी रिलीज करण्यासाठी तुम्हाला मी काय पहिल्यांदा सांगितलं? त्यांच्या बँकेमध्ये लेखी अर्ज दिला की माझी प्रॉपर्टी रिलीज करून द्यावी. त्याच्यावरती कागदपत्र कायदेशीर पद्धतीने ज्या पद्धतीने असेल ते मला रिलीज करून द्यावेत. तर त्या गोसावी साहेब जे होते त्यांनी त्यांच्या संस्थेचे जे कोणी संचालक असतील त्यांना फोन केला की मॅडमने असं असं मागितले. मग त्यांना फोन आला, काय लिहून द्या. त्यांनी हँडरायटिंगमध्येच लिहून दिलं वसावी साहेबांनी की तुमच्या पतीचं कर्ज शिल्लक आहे, त्याच्यामुळं आम्ही तुमची प्रॉपर्टी रिलीज करू शकत नाही. मग म्हटलं असं कसं काय सर, मी तर माझं सगळं कर्ज भरलेलं आहे, माझं व्याज भरलेलं आहे, आम्हाला उत्पन्नाचे दुसरे सोर्सेस नाहीत ना. जर आमची प्रॉपर्टी पगार हा लिमिटेड पगार असतो, ती प्रॉपर्टी एकत्रित प्रॉपर्टी होती का? नाही, दोघांची आमची वेगळी प्रॉपर्टी होती. वेगळी प्रॉपर्टी. स्वतंत्र प्रॉपर्टी तुमची असताना देखील कर्ज भरल्यानंतर प्रॉपर्टी रिलीज करणं हे त्यांचं काम आहे. सर आमचं प्रॉपर्टी रिलीज केली नाही त्यांनी? 4 वर्ष मधल्या 4 वर्षाच्या दरम्यान त्यांनी प्रॉपर्टी मग आम्हाला हेच नकार दिला. त्या दरम्यान तुमचं जे आर्थिक नुकसान झाले ते खूप मोठं आहे. हो, मग आम्हाला हेच म्हणायचं ना सर, जर पूर्वीच्या काळी पतसंस्था खाजगी जे सावकार असायचे ते खाजगी सावकार आहे त्यांच्याकडून लोकांची पिळवणूक व्हायची आणि ती पिळवणूक थांबावी म्हणून गव्हर्नमेंटने किंवा सरकारने पतसंस्था सहकारी संस्था आणल्या आणि त्या सहकारी संस्था काहीतरी सिक्युरिटी असणार ना, त्याला ग्राहकाचाही पण विचार केला जाणार आहे, नंतर कर्ज घेणारे त्यांचाही पण विचार केला जाणार आहे. आम्ही इतक्या एवढ्या ठिकाणी पत्रव्यवहार केले, एकाही ठिकाणी आम्हाला बोलवलं नाही किंवा आमचं ऐकून पण घेतलेलं नाही. पोलीस स्टेशन असं आता सरांनी ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेले, आम्हाला एकाही ठिकाणी बोलवलं नाही किंवा पतसंस्थेला बोलवलं नाही. आमच्यासाठी सहानुभूतीचा विचार केला नाही. शेवटी नाईलाज असतो आम्हाला असे धमकीचे वापर करावे लागले. धमकीचे म्हणजे आत्महत्या करतो किंवा प्रेस तुमचं कर्ज आहे. हो, तुमचं कर्ज आहे म्हणजे मॅडम तुमचं एक कर्ज आणि सरांचं एक कर्ज. हा, दोघांचे कर्जाला कोणत्याही कर्जाला तुम्ही एकमेकांना सहकर्जदार आहात का? अजिबात नाही. कोणत्याच तुम्ही सहकर्जदार नाही, अजिबात नाही. तरीही तुमची प्रॉपर्टी हो त्यांच्याकडे हो आहे आणि ती त्यांनी रिलीज केलेली नाही केलेली. सर, आणि कायदा असं सांगतो किंवा नियमानुसार की कर्ज संपल्यानंतर 30 दिवसात आमची ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी द्यायला पाहिजेत. आजतागायत ओरिजिनल डॉक्युमेंटमधलं एक कागदसुद्धा दिलेलं नाही आहे, म्हणजे आम्ही काहीच नाही केलं पाहिजे. सगळीकडून आमचे हात बांधलेले आहेत. तुम्ही हांडे देशमुख कॉलेज विकायलाच तयार करायचं आहे त्यांना, परंतु आम्हाला त्यांचं कर्ज भरायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही हे करू इच्छित नाही. ही शिक्षण संस्था आहे, तालुक्यातली नामवंत आहे, आमच्यावर जनतेचा विश्वास आहे. आम्ही रात्रंदिवस इथं दोघंही खपतोय.
40 कर्मचाऱ्यांचं भवितव्य आहे, 600 विद्यार्थी आहेत, या सर्वांना त्यांना मोडकळीस आणायचं आहे आणि त्यांची डी फार्मसीची पापं झाकण्यासाठी ते आमचं ताब्यात घेत आहेत. हे आमचं नुकसानच आहे ना. आम्ही आमचं कर्ज भरायला तयार आहे, पण आमचं जे झालेलं नुकसान आहे त्याला कोण जबाबदार? त्यांनी 101चं प्रकरण माझ्यावर केलं. AR जुन्नर यांनी 101चं त्यांना पत्र दिलं. त्यांना मी सांगितलं अहो माझी बाजू समजून घ्या. AR म्हणले आम्हाला अधिकारच नाही आमची बाजू समजून घ्यायचा. मग त्यांनी मला म्हणजे कब्जासाठी ते पत्र कलेक्टरला दिलं. कलेक्टरनी माझी कोणतीही सुनावणी घेतली नाही. हा नॅचरल इनजस्टिसच आहे, हा अन्यायच आहे. आम्हाला साधी नोटीससुद्धा नाही की तुमचं काय म्हणणं आहे ते मांडायला या. त्यांनी डायरेक्ट पत्र दिलं आणि सर ही एवढी मोठी पतसंस्था आहे की ती सगळीकडे मॅनेज करते. मी मुंबईला AR ऑफिसला वॉर्डला 4-5 वेळा गेलो होतो. त्यावेळेला मी तिथलं एकंदरीत चित्र पाहिलं. ते त्यांच्या विरुद्ध शब्दसुद्धा ऐकून नाही घेत. मी वॉर्डमध्ये सहकार आयुक्तांनी तर पत्र दिलंच वॉर्डला. मी स्वतः पत्रव्यवहार केला आहे, स्मरणपत्र दिलं आहे, तरीही त्यांनी त्याच्यावर काहीच केलेलं नाही आजतागायत. म्हणजे आमचं झालेलं नुकसान ते तुम्ही सोसा आणि त्यांचे पैसे बाकी भरा. म्हणजे जे पैसे भरणारी माणसं आहेत त्यांना अशी अडवणूक करायची आणि जे भरणारे नाही आहेत त्यांच्या कवडीमोल किमतीच्या प्रॉपर्ट्यांवर कोट्यवधी रुपयाची कर्ज दिली. मॅडम, पोलीस कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तुमची भूमिका काय असणार आहे पुढे? जर आम्हाला कुठूनच जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्येशिवाय काय पर्याय सर? आम्ही शिकलेले असताना आम्हाला जर एवढा त्रास होतो तर सर्वसामान्य माणसांना पण किती त्रास होत असेल. आम्हाला म्हणजे तुम्हाला बोलवण्यामागचा उद्देशच असा आहे सर की सर्वसामान्य लोकांना पण कळायला पाहिजे ना किती छळवणूक होती किंवा किती मानसिक त्रास होतो. तुम्हाला माहीत नाही सर आमच्या घरातले वातावरण किती कलुषित होतात किंवा किती त्रास होतो आमच्या लेकरा बाळांना. सगळ्या गोष्टींवर त्याचा इफेक्ट होतो. तुम्ही शिक्षण संस्था चालवताय. आज रोजी शैक्षणिक वर्ष निम्म संपलेलं आहे. 101च्या कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. हो, रोजी हे सगळं जर झालं त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याला सर्वस्वी पतसंस्था जबाबदार. कारण हायकोर्टाने त्यांना विचारलंच की तुम्ही शैक्षणिक संस्थेची जागा कशी घेतली तारण, ते तिथं निरुत्तर झालेले. मला विचारलं की तुम्ही कशी काय तारण दिली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांना माहीत होतं पतसंस्थेला की इथं शिक्षण संस्था आहे, ती आपण ताब्यात घेऊ शकत नाही, तरी त्यांनी मला कर्ज दिलं. ती त्यांची जबाबदारी आहे. मी काय करणार आहे तिथं? त्यांना आता जी प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची तिथं हॉस्टेल आहे सर. काही प्रॉपर्टी तर अशा आहेत की त्यांनी तारण घेतल्यात, मॉर्गेज करून घेतल्यात, पण त्याचं व्हॅल्युएशनसुद्धा काढलेलं नाही आहे. अशासुद्धा प्रॉपर्टी आहेत. म्हणजे याच्यावर 5.5 कोटीच्या पुढे व्हॅल्युएशन येते. सर, आपलं कर्ज भरण्याची भूमिका आहे का? जर पतसंस्था या सगळ्यात कुठेतरी सामोपचाराने घेत असेल तर, आणि या सगळा वाद जो आहे हा पुढे न वाढवता हा कुठेतरी मिटवणार आहात का? सर, मी त्यांना पत्र दिले की मला कसल्याही परिस्थितीत तुम्ही कर्ज दिलेलं आहे आणि मी असा माणूस नाही, मी शिक्षक माणूस आहे, मला कर्ज बुडवण्याची मनोवृत्ती नाही आहे. मी यापूर्वी पतसंस्थांचे 6-7 वेळा कर्ज काढलेली आहेत. 5 वर्षासाठी कर्ज काढायचं आणि 3 आणि 4 वर्षात मी मिटवलेली आहेत. त्यामुळं पतसंस्थेचं नुकसान करण्याची माझं कोणतीही भूमिका नाही. परंतु माझं झालेलं नुकसान हे पतसंस्थेने मान्य केलंच पाहिजे किंवा त्यांनी केलेलंच आहे. परंतु ज्या वेळेला ते माझं नुकसान भरपाई देतील, मी पतसंस्थेचा 1 रुपया भरायला तयार आहे. आणि मला सभासदांचं किंवा ज्यांनी तिथं FD ठेवलेले आहेत अशा कोणत्याही व्यक्तीचं नुकसान करायचं नाही आहे. म्हणजे समाजाचं नुकसान नाही करायचं, पण पतपेढीचे विशेषतः अधिकारी वर्गाने नुकसान केलेलं आहे. कारण माझ्या कर्जाला कोणत्याही संचालकांनी शिफारस केलेली नाही आहे, तरी अधिकारी वर्गाने कर्ज दिलेलं आहे. हा हेतू काय आहे? आणि इतकं कमी ITR असताना 60-60 लाख रुपये कर्ज देणे, याच्या पाठीमागेही काहीतरी गौड बंगाल असेलच ना. मी जरी सांगत नसलो तरी त्याच्या पाठीमागेही खूप मोठं गौड बंगाल आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.